काही हो दिवस झाले गोष्टीला गेले तिच्या हो दैवाला वाणूच्या हो दैवाला मंडळीची प्रजावे शब्दाला मुलाचं नाव तुकाराम मुलीचं नाव वाणू आहे हे मुलीचं नाव ठेवलं आनंदाने संसार चालला लहानचे शहाणे झाले मुलं लहानचे शहाणे झाले मग आई वडिलांनी काय केलं असा देव म्हणा गौशाली व आई कमीराबाई पाटलांनी विचार केला व आई कमीराबाई मुलीच्या हो लग्नाला व आई कमीराबाई शिंदखेडे तालुक्याला व आई कमीराबाई डोंगरगाव सांगतो तुम्हाला व आई कमीराबाई आता पाटील जोडावाला व आई कमीराबाई सफाई भक्ती शोभे मरी झाला व आई कमीराबाई एक मुलगा त्याच्या वंशाला व आई कमीराबाई माणिक नाव शोभे मुली गेला व आई कमीराबाई वाणू मातेला व आई कमीराबाई केले वाणीच्या हो लग्नाला व आई कमीराबाई वाणीच्या हो लग्नाला व आई कमीराबाई संतोष नाटू आमच्या दादाने ह्या पोहण्याबद्दल 51 रुपयाने मदत केली परमेश्वर त्याला हजार देऊ बघा 51 रुपयाने मी 51,000 रुपये समजतो इकडे काय झालं मुलगी नौजवान झाली बापाने विचार केला पण वाणीच आपण लग्न करायचं मग लग्नाचं बघा सिंदखेड तालुक्यात डोंगरगावचे रहिवासी कोण भारका पाटील एक मुलगा मुलाचं नाव माने त्यांच्यासोबत त्या बाईचं लग्न केलं काही दिवस गोष्टीला झाले स्वर्गीय जलपऱ्या सांगतो तुम्हाला त्या कशीला आईच्या हो अंगाला झोप देता नाही घेऊन जात बघा डोहाळा आसराचा डोह सांगतो तुम्हाला आंघोळ देता बघा बाईला आंघोळ देता बघा बाईला काही दिवस चमत्कार हा दिवस झाले गोष्टीला कळत नाही बघा कोणाला मलाही झोपली असबिस्ताराला हो स्वर्ग जलपर्या सांगतो तुम्हाला उठकाले तवाना आईला स्वर्ग जलपर्या अंगात शिरल्यानंतर वाणाई जर झोपली घरा शिदा झोपू देत होत्या हे वाणाई झोपली काय चाल आमच्या सोबत चल आपण आंघोळीला आसराचा डोह सांगतो तुम्हाला घेऊन का जात वाणाईला हो त्याला वाणाईला घेऊन जातो त्या आंघोळ करायच्या त्या जलपर्या तशी आईला तिथे सोडून द्यायच्या घरी सोडायच्या एका दिवशी चमत्कार काय जलपर्या घेऊन गेल्या आईला सुद बघा आली तिच्या आईला सुद आली झाला बाईला
गावामध्ये चौरचा फल्ली गावाला चर्चा फिरली सर्व गावाला मलाही दिसत नाही घराला जिकडे तिकडे लोक पाहायला लागले तेवढ्याच रात्री उठून जलपर्णी घेतली तिला संगतीला घेऊन काय येतो होते घराला घेऊन येतो होते घराला बघा काय कळलं जलपराला सारे लोक जागे झाले गावाला सारे लोक जागे झाले गावाला परत घेऊन गेले त्या हो डोहाला परत घेऊन गेले त्या हो डोहाला तीन दिवस राहिली डोहाला रामा इकडे स्वर्गीय जलपऱ्या त्या आईला आंघोळीसाठी घेऊन जायच्या एका दिवशी घेऊन गेल्या आणि अचानक तिच्या आईला जाग आली बघते बिस्तरावरती मुलगी दिसत नाही बिगा पाटलाला वाव म्हणे त्यांनी आपली मुलगी दिसत नाही कुठे गेली वाणे बघूया आपण चर्चा करू इकडे पाहा तिकडे पाहा तिकडे पाहा एवढ्या रात्रीच्या वेळी मुलगी दिसत नाही कुठे गेली असेल संपूर्ण गाव जागं झालं संपूर्ण गाव जागं झालं मुलीचा तपास करायला लागली मंडळी तरी जेव्हा कुठं दिसतंय 3 दिवस त्या गोष्टीला झाले तिकडे पाहा तिकडे पाहा रडा बोंबल सुरू झाली घरामध्ये पाणी दिसत नाही कुठं गेली असेल काय गेली असेल हे कोणालाच काही माहिती नाही मलाही गेली आईच्या हो स्वप्न आला आई चिंता नको करू घर राहिला निघाय आसराच्या हो डोहाला तुम्ही जाऊन कळा डोंगर गावाला आई मी कुठंच नाही गेली बघा आसराचा डोहा आहे ना आपला तापी नदीवरती त्या ठिकाणी येऊन बघा मी त्या ठिकाणीच आहे पण मी अशी येऊ शकत नाही कारण माझ्यासोबत जलपरी आहे मी अशी येऊ शकत नाही आहे तुम्ही असं करा जाऊन सांगा माझ्या नवऱ्याला रे जाऊन कळवा माझ्या नवऱ्याला रे माझा नवरा येईल तो हाला रे त्याला जर कशेला हो फेकला रे चालत मी हो पागाला रे दुसरा विलास नाही टाळावाला दुसरा विलास नाही कोणाला रे दुसरा जर का विलास केला मी मरण पाहुणा आपला घराला आपल्या घराला आई माझा शब्द ठेवा ध्यानाला आई बघ मला कुठं पाहू नको त्या डोळ्यावरती आसराच्या डोळ्यावरती मी त्या ठिकाणीच आहे माझ्यासोबत जलपऱ्या मी एकटी नाही आई मी जिवंतच आहे पण जर डोंगरगावला निरोप द्या आणि माझ्या पतीला कळवा की तुझी पत्नी ह्या डोहामध्ये त्यांनी जर शेला फेकला आहे मी तू शेला धरून पाण्यावरती चालत चालते ना आणि तुम्ही जर दुसरा विलास केला तर मी तुम्हाला जिवंत दिसू शकत नाही एवढं सांगताच आईचे डोळे उघडले सकाळी बिगा पाटलाला सांगायला लागले अहो म्हणे धमे पण आई आली म्हणे त्या डोहामध्ये आसराच्या डोहामध्ये आहे ती त्याच ठिकाणी जलपर ह्या सोबत आहे म्हणे तुम्ही असं करा तिने सांगितलंय की माझ्या पतीला निरोप द्या माझा पती येणार त्याने जर शेला फेकला मी तो शेला धरत पाण्यावरती चालत येणार एवढं सांगताच बिगा पाटील म्हणे ठीक आहे म्हणे मी निरोप पाठवतो आई बाप त्या टायमात फोन नव्हते सन 1924 सालाची गोष्ट आहे सत्ययुग होता त्या टायमात फोनने निरोप पाठवायचा पत्राने व्यवहार करायचा 3-4 दिवस पत्र जायला लागत होते निरोप घेऊन कोण जाते अशी वाहनं नव्हते किंवा मोटरसायकल नव्हती बैलगाडी झोपायची आणि त्या ठिकाणी यायचे निरोप का दिला तिच्या पतीला तरी काय येत नाही गावाला
होय लोकांनी चमत्कार काय केला झालं हो फेकला त्यांनी लोहाला वालाई लटकून आली झाला बेहोश पडली बघा घरला आई बेहोश त्या झाडामध्ये आधी सांगितलं होतं की आई माझ्यावरती दुसरा पर्याय कुठलाच करू नका नाहीतर मी तुम्हाला जिवंत दिसणार नाही. आईचं कोण ऐकते पतीला यायला वेळ लागतो कोण कोणी लोक म्हणतात अरे बाबा जर ह्या डोहात आहे तर आम्ही झाडं फेकतो आणि झाडावरती बरोबर येणार. आता 3 दिवस झाले त्याला त्यांनाही वाटलं असेल त्या डोहामध्ये जिवंतच नसेल काय झाडं फेकले त्या झाडामध्ये ती आई अटकून आली उचललं वरे कुठं पाणी काढतात छाती दाबतात फिरवतात चाकावर कुठं आहे बेहोश अवस्थेत आहे. 24 तास झाले गोष्टीला 24 तास झाले गोष्टीला तेव्हा आईने प्राण सोडला तेव्हा आईने प्राण सोडला दुःख बघा झालं त्या हो गावाला दुःख बघा झालं पाटील घराला पडली त्या गावाला वालाई मिली सगळ्याकडे माहिती पडलं रे बापरे 24 तास जिवंत 3 दिवस डोहात राहिल्यावर खरोखर जिवंत राहिली असं घडू शकतं काय 24 तासापर्यंत फक्त दुधकी चालू बेहोश अवस्थेत आई कोणाला कळत नाही सदगती केले भाई बरेचसे दिवस झाले गोष्टीला बरेचसे दिवस झाले गोष्टीला आई गेली भावाच्या हो स्वप्नाला नाव शोभे भावाला आई बघा गेली त्याच्या स्वप्नाला बोलणं काय करते तुकारामाला दादा तू लक्ष दे रे घराला हे दादा तू घरामध्ये लक्ष दे आई वडिलांकडे लक्ष दे भाऊ तुम्ही मेले नाही रे मी जिवंत आहे मंदिर बांध माझ्या गावाला मंदिर बांध माझ्या गावाला मी का पाहिलं नवसाला गावाला तुला पाटलाने शब्द ऐकला स्थापना केली बघा वाड्याला सन 1956 सालाला स्थापना केली त्या हो गावाला मंदिर पडलं बघा गावाला आई का पाहू लागली नवसाला आई नवसाला पळायला लागली प्रत्येकाला नवसाला पावते वाव महापूर आला तापी नदीला महापुराला तरी कुणाला काही धोका नाही सारे लोक तसेच तसेच राहिले या त्या आईची कृपा भावाला म्हणते भाऊ मी सती झाली आहे माझं सती वाणू माताचं नाव ठेव सती वाणू माता मंदिर बांधलं जुन्या गावात सन 1956-57 मध्ये तिथून नव्या गावात आले रोडच्या शेजारी मंदिर का पडलं तर गावाला आई का पाच गरीब आला आई का पाच बघा नवसाला वामन दादा सांगतो तुम्हाला सुनील भाऊ त्यांच्या जोडीला त्यांनी ही घटना दिली हो मला मी दिली भाऊ पेलसवाडी वाला मी दिली भाऊ पेलसवाडी वाला स्वतः मी
जोडीला जोडी मुलीला धावा त्यांच्या जोडीला वामन त्यांच्या जात जोडीला हाताने खिशामध्ये घातला हाताने खिशामध्ये घातला 2001 रुपये दिले आम्हाला बा अशा प्रकारे देतील पुढे सकाळी भेटतील काय दिला